एक असा योद्धा ज्याच्या शक्तीला सीमा नाही, एक असा भक्त ज्याच्या भक्तीला तोड नाही, आणि एक असा देव जो आजही जिवंत मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा महाबली हनुमानाचा जन्म कसा झाला? चला तर आजच त्याची एक अद्भुत कथा मी तुम्हाला सांगते. स्वर्गलोकात एक अत्यंत सुंदर आणि नृत्यकलेत पारंगत अप्सरा होती, अंजना. एकदा ती पृथ्वीवर विहार करत असताना तिच्याकडून एका ऋषींचा अपमान झाला. रागाने त्या ऋषींनी तिला शाप दिला, तू वानर रूपात पृथ्वीवर जन्म घेशील. अंजना खूप दुःखी झाली. तिने क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी सांगितले, जेव्हा तुला भगवानाच्या अंशातून पुत्र प्राप्त होईल तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. अंजना पृथ्वीवर आली आणि किष्किंधा नगरीत राहू लागली. तिचा विवाह वानरराज केसरी यांच्याशी झाला. पण तिच्या मनात एकच इच्छा होती, एक दिव्य पुत्र. ती वनात जाऊन कठोर तपस्या करू लागली. वर्षानुवर्ष तिने भगवान शिवांची आराधना केली. शेवटी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. हे अंजना, मी तिला तुझ्या अंशातून एक महान पुत्र देईन, जो जगाचा रक्षक बनेल. त्याच काळात अयोध्येत राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करत होते. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेवांनी त्यांना दिव्य पायस दिले. ते पायस त्यांनी त्यांच्या 3 राण्यांना दिले आणि त्याच पायसाचा एक अंश वायुदेवांनी अंजनापर्यंत पोहोचवले. हे सर्व काही योगायोग नव्हतं, कारण भविष्यात हनुमान आणि प्रभू श्रीराम यांचं अद्भुत नातं जोडलं जाणार होतं. चैत्र पौर्णिमेचा पवित्र दिवस. संपूर्ण निसर्ग शांत झाला होता. आकाशात दिव्य प्रकाश पसरला होता आणि त्या क्षणी अंजना नेबीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. तो म्हणजे हनुमान. जन्मताच त्याच्या अंगावर विलक्षण तेज होतं. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. हनुमान लहानपणापासूनच अत्यंत चंचल आणि निर्भीड होते. एक सकाळी त्यांनी आकाशात उगवणारा लाल चुटूक सूर्य पाहिले. त्यांना वाटले, वा, किती सुंदर फळ आहे, आणि ते थेट आकाशात झेपावले. त्यांची गती इतकी वेगवान होती की देवही थक्क झाले. हनुमान सूर्याजवळ पोहोचताच इंद्रदेव घाबरले. त्यांनी आपल्या वज्राने हनुमानांवर प्रहार. त्या प्रहारामुळे हनुमान खाली पडले आणि त्यांनी हनुवटी जखमी झाली. यामुळे त्यांचं नाव पडलं हनुमान. हे पाहून वायुदेव संतापले. ते आपल्या पुत्राला घेऊन गुहेत गेले आणि संपूर्ण जगातून वायू काढून घेतले. संपूर्ण सृष्टी संकटात पडली. सर्व देव घाबरले. त्यांनी वायुदेवाला शांत करण्यासाठी हनुमानाला वरदान दिले. ब्रह्मदेव, कोणतंही अस्त्र त्यांना मारू शकणार नाही. इंद्रदेव, वज्राचा परिणाम होणार नाही. अग्निदेव, अग्नी त्यांना जाळू शकणार नाही. वरुणदेव, पाणी त्यांना बुडवू शकणार नाही. आणि वायुदेव, अतुलनीय वेग आणि शक्ती. हनुमान खूप खोडकर होते. ते ऋषींना त्रास द्यायचे. त्यामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला, तू तुझ्या शक्ती विसरशील जोपर्यंत कोणी तुला आठवण करून देणार नाही. यामुळे हनुमान नम्र आणि शांत झाले. हीच ती कथा जिथे एक दिव्य बालक जन्माला आला. तो पुढे जाऊन प्रभू श्रीरामांचा सर्वात मोठा भक्त बनला. त्यांची शक्ती फक्त शरीरात नव्हती, तर त्यांच्या मनात होती. भक्ती, निष्ठा आणि समर्पण. हनुमान आपल्याला शिकवतात, शक्ती मोठी असली तरी नम्रता अधिक मोठी असते, आणि खरी ताकद म्हणजे भगवंतावर अढळ विश्वास ठेवणे. जर तुम्हाला हनुमानाची ही अद्भुत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हनुमान.